Hello friends and welcome back to my channel. Today we are going to start our new chapter and that is the integers. Integers is the chapter of the standard 6th. इथे आपण स्टँडर्ड 6चा जो सिलेबस आहे तो स्टार्ट करत आहोत आणि इथे सर्वात आधी जो आहे तो इंटिजर चॅप्टर मी घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाहिजे व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंटिजर्स. आता आपण बऱ्याचदा आहे ना नंबर्स मोजतो. आधी इंटिजर्स म्हणजे काय, इंटिजरमध्ये काय काय येतं, कोणत्या कोणत्या प्रकारचे नंबर्स येतात आणि ते कुठे कुठे वापरल्या जातात, हे सगळ्या गोष्टी या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायच्या आहेत. तर विदाउट गेटिंग अन टाईमपास जस्ट लेट्स स्टार्टेड. द निगेटिव्ह नंबर्स, त्याच्यामध्ये आहे पॉझिटिव्ह नंबर्स, त्याच्यामध्ये आहे होल नंबर्स अँड सो ऑन. तर सर्वात आधी हे बघूया की निगेटिव्ह नंबर्स म्हणजे काय. द नंबर्स when we put the negative signs before any number, the number obtained is less than 0, it is called as a negative numbers. आता हे जे आहे ना, हे नोट्स असं म्हणून तुम्ही गृहीत धरू शकता. हे ॲज अ ब्युटिफुल नोट्स मी तुम्हाला क्रिएट करून दिलेले आहे. हे दुसरीकडनं कुठनंच नाही आहे. जी तुमची बुक आहे टेक्स्टबुक, या टेक्स्टबुकमध्येच इथलचे जे छोटे छोटे डेफिनेशन्स आहे, ह्याच डेफिनेशन्स त्या आहेत आणि ह्या मी लिहून घेतलेल्या आहेत. त्याचं रिझन असं आहे की हे जर तुम्हाला कन्सेप्ट कळाले तर तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व करण्यासाठी अजिबात अडचण जाणार नाही. तर लेट्स स्टार्टेड. तर विदाऊट हे बघणं नंतरच बघूया आपण, हे बघूया की निगेटिव्ह नंबर्स म्हणजे काय. सर्वात आधी जो इंट्रोड्यूस झालेला आहे दॅट इज द निगेटिव्ह नंबर्स. मला सांगा, नावातच अर्थ आहे निगेटिव्ह. व्हॉट इज द मिनिंग ऑफ निगेटिव्ह? मायनसवाले नंबर्स, असे नंबर्स जे निगेटिव्ह आहे, जे झिरोच्या खालचे आहे, त्याला म्हणायचं काय, निगेटिव्ह नंबर्स. इथं सिम्पली भाषेत दिलेलं आहे, वेन वी पुट द निगेटिव्ह साईन बिफोर एनी नंबर द नंबर ऑफ 10 इज लेस दॅन 0. पहिली गोष्ट, त्याच्यासमोर कोणतं साईन पाहिजे, निगेटिव्हचं. दुसरी गोष्ट, तो कसा पाहिजे, 0च्या खाली पाहिजे आणि त्यालाच काय म्हणतात, दॅट इज द निगेटिव्ह नंबर्स. ओके, नाव लेट्स सी द व्हॉट इज द मिनिंग ऑफ पुढचा आहे पॉझिटिव्ह नंबर्स. सिम्पल आहे, निगेटिव्हचा अपोजिट, त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह नंबर्स. नंबर्स लाईक 1, 2, 3 अँड अबव 0. 0 इज इम्पॉर्टंट. दोघांच्या मध्ये ना 0 कॉमन ठेवलेलं आहे. जे 0च्या खालचे त्याला म्हणायचं निगेटिव्ह, जे 0च्या वरचे त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह. 0च्या खालच्यांना मायनसचं साईन लागतं, 0च्या वरच्यांना प्लसचं साईन लागतं. पण दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी चालतं. तर त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह नंबर्स. दे आर कॉल्ड ॲज द पॉझिटिव्ह नंबर्स. द नंबर लाईक 1, 2, 3 आपण इंट्रोड्यूसच लहानपणापासून जे आहे ना, तर पॉझिटिव्ह नंबर्सपासून इंट्रोड्यूस झालेलो असतो. दॅट इज 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन. दिस आर कॉल्ड ॲज द पॉझिटिव्ह नंबर्स. ओके, लेट्स स्टार्ट. The positive sign is generally not written before the positive numbers. पॉझिटिव्ह साईन हे पॉझिटिव्ह नंबरच्या आधी लिहिला जात नाही किंवा गरजेचं नसतं. However, it is necessary to write the negative sign of the negative number. पण निगेटिव्ह साईन हा जो आहे, हा नंबरच्या आधी लिहिणं हा प्रत्येक वेळेस गरजेचा असतो. 0ला कुठलंच साईन नसतं. 0 डज नॉट हॅव एनी साईन. 0ला ना प्लस असतं ना मायनस असतं. तर ठीक आहे, आय होप तुम्हाला इथपर्यंत कळायला असेल. दॅट इज पॉझिटिव्ह नंबर्स, दॅट इज निगेटिव्ह नंबर्स. आणि 0वाला जो आहे त्याला ना पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव्ह आहे, त्याला होल नंबरमध्ये कन्सिडर केलं जातं. बट इथं जे आहे तुम्हाला होल नंबर नाही दिलेले आहे. होल नंबर्स मी शॉर्टमध्ये सांगते. होल म्हणजे सगळे 0, 1, 2, 3 त्याला होल नंबर्स असं तुम्ही म्हणता. पण ठीक आहे, दॅट इज ओके. निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, 0 इंट्रोड्यूस झाला. इंटिजर्स, 0ची गोष्ट काय आहे, त्याला ना प्लस साईन असतं ना त्याला मायनस साईन असतं, तो मिडलमध्ये असतो. इंटिजर्स, पॉझिटिव्ह नंबर्स. आता हे झालं निगेटिव्ह साईन, निगेटिव्ह नंबर, पॉझिटिव्ह नंबर. आता इंटिजर्सकडे वळूया आपण. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंटिजर्स? इंटिजर म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स 0 and negative numbers together form a group of numbers called the group of integers. असे नंबर्सचे ग्रुप ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर्स येतात, निगेटिव्ह नंबर्स येतात,
झिरोसुद्धा येतो. या सगळ्यांच्या बंचला काय म्हणायचं तर इंटीजर्स. नंबर्स पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स आणि झिरो याला म्हणायचं इंटीजर्स. या सगळ्यांच्या एकसोबत अंकांना, ग्रुपला काय म्हणायचं दॅट इज द इंटीजर्स. शोविंग इंटीजर्स ऑन द नंबर 9. आता आपण हे सगळं तर शिकलो, पण याला अरेंज जर केलेलं आपण पाहिलं तर आपल्याला माइंडमध्ये जी इमेज आहे ती क्लिअर होऊन जाते. तर सिम्पली जे मॅथमॅटिशियन्स आहेत त्यांनी काय केलं, एक लाईन घेतली आणि त्याच्यामध्ये ना हे सगळे नंबर्स जे आहे ते प्रॉपरली अरेंज केले, जेणेकरून आपल्याला समजेल की नंबर्सचा एक्झॅक्ट घोळ काय आहे. तर इथं जे आहे मी केलेलं आहे, ही आहे नंबर लाईन. ओके, मध्यभागी कधीही कसा असतो 0. ओके, हे इंटीजर्स दाखवलेले आहे. इंटीजर्स म्हणजे पुन्हा एकदा सांगते, नंबर्स जे सगळे नंबर्स असतात, जिथे पॉझिटिव्ह नंबर्स असतात, पॉझिटिव्ह नंबर्स असतात, निगेटिव्ह नंबर्स असतात आणि 0 असतो, त्याला म्हणायचं इंटीजर्स. ओके, सो 0 मिडलमध्ये येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर निगेटिव्ह नंबर्स येतात, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह नंबर्स येतात. पॉझिटिव्ह नंबर्स नेहमी राईट साईडलाच असतात, निगेटिव्ह नंबर्स नेहमी लेफ्ट साईडलाच असतात. तर दिस आर द सिम्पली इंट्रोड्युसिंग ऑफ द पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स आणि इंटीजर्स. इंटीजर्स म्हणजे काय, द ग्रुप ऑफ पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर अँड ऑल्सो 0. द प्रॅक्टिस सेट नंबर 4 आपण चालू करूया. जास्त काही हार्ड नाही आहे ती एक्सरसाइज, तर ठीक आहे. क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स ॲज द पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स. ओके, सिम्पली आता जे आपण आत्ता पाहिलं, सिम्पली काय करू, सर्वात आधी ना निगेटिव्ह नंबर्स लिहून टाकू. पॉझिटिव्ह नंबर्सही लिहू, पण याच्यामध्ये छोटंसं ना कन्फ्युजनसाठी एक ट्रिक टाकलेली आहे. पण आधी निगेटिव्ह नंबर्स लिहून घेऊ, म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स लिहायला अडचण येणार नाही. -5 असे नंबर्स. निगेटिव्ह नंबर्स म्हणजे काय, ज्याला निगेटिव्हचं साईन असतं. सिम्पली -5 +4 नाही, -2. फक्त तेच बघायचे ज्याला निगेटिव्हचं साईन आहे. येतं -47, -37, -25, -4, -12. दॅट इज, म्हणजे कोण कोण गेले, कट 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 कट. आता जे उरले ते पॉझिटिव्ह नंबर्समध्ये लिहा. ठीक आहे, +4 इज पॉझिटिव्ह नंबर. ओके, हे माहिती आहे, याला समोर प्लसचं साईन. -7 इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, इट इज पॉझिटिव्ह नंबर. वाय, बिकॉज आधीच सांगितलं की, इथे मी सांगितलं की पॉझिटिव्ह नंबर्स जे आहे त्यांना प्लसचं साईन असतं, परंतु देणं इम्पॉर्टंट नाही आहे. म्हणजे दिलंच पाहिजे असं नाही, दिलं तरी चालतं, नाही दिलं तरी चालतं. तो बिचारा खुश असतो आपल्या लाईफमध्ये. त्याला प्लस दिला तरी तो ठीक आहे, नाही दिला तरी ठीक आहे, कारण त्याला माहिती आहे की त्याची व्हॅल्यू काय आहे, पॉझिटिव्ह. सेम लाईक द ह्युमन बिंग्स. जो व्यक्ती खुश असतो, ही इज कम्प्लिटली हॅपी. त्याला काही द्या नका देऊ, दॅट्स द अपोजिट ऑफ द. ठीक आहे, म्हणजे एक छोटासा भाग एक सांगितला. चला पुन्हा टॉपिककडे येऊया. +4 ओके, 7 खुशवाला इन्सान, +26, 19, +8, 5 and 27. आय होप तुम्हाला पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स कळाले असतील. नेक्स्ट क्वेश्चन इज given below are the temperatures of. क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिलेलं आहे, given below are the temperatures in some cities, write them using the proper signs. काही सिटीजचे टेम्परेचर जे आहे ते दिलेले आहे आणि त्यांना प्रॉपरली साईनचा यूज करून तुम्हाला लिहायचं आहे. खूप सिम्पल आहे. काही सिटीज असतात पहा, त्याचं ना डायरेक्ट टेम्परेचर निगेटिव्हमध्ये जातं आणि काही सिटीज असतात त्यांचं टेम्परेचर वाढतं. दॅट इज ऑलवेज इन द पॉझिटिव्ह टेम्परेचर. तर आपल्याला माहिती आहे की 26 डिग्री आहे, नॉर्मल 17 डिग्री, 18. बट काही सिटीज असे असतात की 0च्या खाली जर टेम्परेचर गेलं तर डायरेक्ट तिथं बर्फ पण पडायला लागतो.
तर तेच आपल्याला पाहायचं आहे की हे एक्झॅक्ट त्यांचं म्हणणं काय असतं बऱ्याचदा, की निगेटिव्हमध्ये तुमचं जे टेम्परेचर आहे ते चाललं जातं. तर आपण पाहूया व्हॉट इज इट. प्लेस आहे शिमला. आता शिमलामध्ये टेम्परेचर इज 7 डिग्री सेल्सिअस बिलो. 7 डिग्री बिलो 0 डिग्री सेल्सिअस. बिलोचा अर्थ असतो खाली. ठीक आहे. आता बिलो म्हणजे काय? खाली. 0च्या खालचे कोणते असतात? दॅट इज द निगेटिव्ह नंबर्स. 0च्या वरचे पॉझिटिव्ह नंबर्स. याला कधीही काय म्हणायचं? दॅट इज द बिलो. आणि हे कोणते असतात? अबो. हे ऑलवेज अबो नंबर्स असतात आणि हे ऑलवेज बिलो नंबर्स असते. बिलो म्हणजे खालचे. कोणाच्या? 0च्या खालचे. हे कोणते? वरचे. 0च्या वरचे. इट्स ओके. लेट्स सी शिमला. तर आपल्याला लिहायचं आहे. शिमलाचं काय सांगितलं त्यांनी? दॅट इज द 7 डिग्री बिलो 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे -7 डिग्री सेल्सिअस शिमलाचं तापमान गेलं. लेह. ओके. लेहचं तापमान किती आहे? 12 डिग्री बिलो 0 डिग्री. म्हणजे याचं सुद्धा कसं येईल? -12 डिग्री सेल्सिअस. 0च्या खाली आहे. ठीक आहे. 22 डिग्री सेल्सिअस अबो कोणतं? दिल्ली. दिल्लीला काय? 22 डिग्री सेल्सिअस अबो म्हणजे काय? वरती. म्हणजे +22 डिग्री सेल्सिअस. प्लसची साईन द्यायची गरज नाही आहे. सो मी तिथं तसं लिहिलं. अँड नागपूर दॅट इज 31 डिग्री सेल्सिअस अबो 0. दॅट इज 31 डिग्री सेल्सिअस. 31च्या वरचं. तर हे अशा पद्धतीनं त्याचे टेम्परेचर्स जे आहे ते लिहायचे. ओके. द नेक्स्ट इज write the numbers in the following example using the proper sign. A submarine is at the depth of the 512 meter below sea level. आता ही एखाद्याने काय केलेलं आहे, एक अशी नॉर्मल रेंज घेतलेली आहे. कशाची? ही फ्लॅट जमीनची सरफेस आहे. खालच्या साईडला काय असतं? पाणी, वेगवेगळ्या खदानी असतात, वॉट एव्हर इट इज. वरच्या साईडला माउंटेन्स आणि बऱ्याचदा एक नॉर्मल जी हे आहे जमीन आहे त्याच्या वरच्या साईडला एक, म्हणजे या दोन गोष्टीमध्ये कम्पॅरिझन आहे. तर सबमरीन इज ॲट द डेप्थ ऑफ द 512 मीटर्स बिलो द सी लेवल. एक सी लेवल धरलेली आहे. ही सी लेवल म्हणू शकतो आपण, त्याच्या खालची आणि त्याच्या वरची. तर कसं येईल? काय दिलं? राईट द नंबर्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल युजिंग प्रॉपर साईन. तर याला कोणतं साईन लागेल? -512 काय? मीटर. ठीक आहे. सबमरीन इज ॲट द डेप्थ ऑफ -512 मीटर्स बिलो द सी लेवल. ठीक आहे. तर याला असं न लिहिता आपण असं लिहू, अ सबमरीन इज ॲट अ -512 मीटर of sea level. The next is the height of the Mount Everest. The highest peak in the Himalaya is 8848 meters. Okay. The height of Mount Everest is at the peak in Himalaya is 8848 प्लस साइन देऊन टाकू आपण याला meters. Next is a kite is flying at the distance of 120 meter from the ground. A kite is flying at a distance of positive 120 meters from ground. And the last, the tunnel is at a depth of 2 meter under the ground. The tunnel depth हा शब्द आलेला is at
-2 meters अंडर द ग्राउंड. आता साईन टाकले मी आणि जी हाईट आहे इथं जो शब्द इथं जे आहे डेप्थ हा शब्द काढून टाकला, निगेटिव्ह साईन टाकलं. इथं पण काय केलं, डेप्थ हा शब्द काढून टाकला, निगेटिव्ह साईन टाकलं. इथं काय केलं, हाईट जे आहे हिमालया इज इथं काही करायची गरजच नाही पडली. ठीक आहे. इकडं सुद्धा फ्रॉम द ग्राउंड इथं प्लस साईन देऊन टाकलं. इथं सुद्धा निगेटिव्ह साईन दिलं आणि डेप्थ हा शब्द काढून टाकला. इथं फक्त इम्पॉर्टंट हे आहे की कोणतं साईन द्यायचं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यासाठी हा क्वेश्चन आहे. आय होप तुम्हाला प्रॅक्टिस सेट नंबर 4 कळाला असेल, कन्सेप्ट लक्षात आले असतील, पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स, इंटिजर्स लक्षात आले असतील, ते नंबर लाईनवर कसे दाखवायचे ते लक्षात आले असतील आणि याचा वापर डे टू डे लाईफमध्ये कुठे होतो हेही लक्षात आले असेल. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. And thank you so much for watching my videos.